नमस्कार. मी आज CKP पद्धतीचं चिकन लेग पीस बनवते. लेग पीस मसाला व्हिडिओ बनवायचा विचार मी उशिरा केला, त्यामुळे मी तुम्हाला आता हे दाखवत आहे. ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा. आधी पहिल्यांदा तेल टाकलं, त्याच्यावर खडे गरम मसाले टाकले, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि एक चक्री फूल. त्याच्यानंतर मी टाकला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित हे परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटोची प्युरी. मी हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे. CKP पद्धतीचं चिकनचा कुठचाही प्रकार बनवण्याकरता ओलं खोबऱ्याची वगैरे काय गरज लागत नाही, त्यामुळे ते काय टाकत नाही आहे मी. हे व्यवस्थित परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण घालूया आलं लसणाची पेस्ट. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. ह्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मसाले. हे व्यवस्थित परतून होऊ द्या आधी आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे असं छान परतून झालं की ह्याच्यामध्ये घालायचा चिकन मसाला. मी ह्या चमच्याने 1.5 चमचा चिकन मसाला घेतला. हा अर्धा चमचा आणि हा 1 चमचा, 1.5 चमचा. आणि छान रंग येण्याकरता अर्धा चमचा मी काश्मीरी पावडर टाकते आहे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं. मी हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते. मसाल्यावर अशी छानशी तरी यायला हवी. हा अशा पद्धतीचा मसाला होतो. आणि आपण आता ह्याच्यामध्ये चिकन टाकूया. चिकन मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, लेग पीस, ज्याच्यामध्ये मी मीठ स्वच्छ आणून धुवून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ आणि थोडंसं दही लावून आणि मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित हा असा मसाला झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लेग पीस. हे मी लेग पीस घेतलेले आहेत, ह्यांना मी मॅरिनेशन केलेलं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट मारून ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. मी जास्त बनवणार नाही आहे, कारण ते जास्त आहेत माझ्याकडे आणि ते एवढे काही संपणार नाही आहेत. मी 3च टाकते आहे. ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण मॅरिनेशनच्या वेळेला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मसाल्यापुरती आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे. चवीपुरती आपल्याला हे मीठ मिक्स टाकायचं आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं. मी हे कुकरमध्येच बनवते आहे, म्हणजे मी तुम्हाला पटापट दाखवते. ह्याला फक्त 2 शिट्या घ्यायच्या आहेत. आता हे झालं की मी तुम्हाला दाखवते.
ह्याचं स्वतःचं अंगाचं पाणी सुटतं चिकनला, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी न टाकताच अशा पद्धतीने व्यवस्थित आधी परतून घ्यायचं. आणि ह्या मसाल्यामध्येच पहिल्यांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आपण हे बॉईल न करताच चिकन टाकलेलं आहे, डायरेक्ट आपण ह्यातच शिजवायचं आहे, मसाल्यामध्ये शिजवायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. आणि कुकरला झाकण लावून घेऊया. ह्याचं स्वतःचं असं खूप पाणी सुटतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. बराच वेळ आपण परततोय म्हटल्यानंतर हे व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं आहे. मी आता कुकरचं झाकण लावून घेते. किती छान कलर आलेला आहे बघा. मी आता कुकरचं झाकण लावते आणि तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवते. पूर्ण शिट्ट्या झाल्या 2-3 की मी तुम्हाला दाखवते. ह्या आपल्या इथे शिट्ट्या सुरू झालेल्या आहेत कुकरच्या. तर 2 शिट्ट्या घेऊन आणि कुकर बंद करायचं आहे आपल्याला. आपण ही 1 शिट्टी घेऊया. आणि अजून 1 शिट्टी. सेकंड शिट्टी झालेली आहे आपली. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणखीन एखाद शिट्टी घेऊ शकता. पण माझ्या मते चिकनला 2 शिट्ट्या खूप होतात ॲक्च्युली. पण प्रत्येकांच्या शेवटी भांड्यावर अवलंबून असतं, तुम्ही कुठच्या पद्धतीचा कुकर वापरताय त्याच्यावर. सो ते चेक करा आणि त्याच्याप्रमाणे घ्या. आपल्या 2 शिट्ट्यांनी बस होतं. आपण आता गॅस बंद करूया आणि 10 मिनटं थंड होऊन देऊ. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आपण हे कुकरला उघडून घेऊया. मी आता तुम्हाला खूपच छान झालेलं आहे, तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. खूप छान झालेलं आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. मी तुम्हाला ही प्लेट करून दाखवलेली आहे. आपलं चिकन रेडी आहे. अशा पद्धतीचं CKP पद्धतीचे हे चिकन, साधे सोपे आणि झटपट बनणारे. पूर्ण आतपर्यंत मसाला गेलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर, साधं सोपं आणि छान. तुम्ही ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू शकता. आपण ती कोथिंबीर टाकूया थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीचे आपले आज CKP पद्धतीचे चिकन रेडी झालेले आहे. खूप दिसायलाही सुंदर आणि
खायलाही सुंदर, खूप टेस्टी आहे. या तुम्ही सगळ्यांनी. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी खाण्याकरता या. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर शेअर, लाईक नक्की करा आणि कमेंट्स नक्की सांगा. ही CKP पद्धतीची लेग पीस चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे, मसाला बनवलेला आहे. सो हा अगदी साधा आणि सोप्या पद्धतीचाच असतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत. ह्याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो प्युरी आणि आलं लसणाची पेस्ट टाकून गरम मसाले, खडे गरम मसाले आणि चिकन मसाला, लाल मिरची पावडर हे सगळे एवढंच टाकून आणि मीठ एवढं टाकूनच हे चिकन बनतं, जे CKP पद्धतीचं आहे. सो तुम्हाला आवडलं तर मला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू.